रामराज्याची प्रेरणा आणि हनुमान भक्तीचा जागर. अमरावतीत हनुमान जयंती निमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पार पडला सामूहिक गदा पूजनाचा भव्य कार्यक्रम. शंखनाद, स्तोत्र पठण आणि रामनामाच्या जयघोषाने वातावरण झाले पवित्र. अयोध्येत श्रीराम मंदिराची स्थापना ही केवळ ऐतिहासिक घटना नसून रामराज्याच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदू जनजागृती समितीने देशभरात शेकडो ठिकाणी सामूहिक गदा पूजन कार्यक्रम राबविले. अमरावती जिल्ह्यातील बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिर, कोंडेश्वर रोड सह एकूण 5 मंदिरांमध्ये या पूजनाचं आयोजन करण्यात आलं. विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात शंखनादाने झाली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, गदा पूजन विधी, श्री हनुमान आरती, मारुती स्तोत्र पठण आणि श्री हनुमते नमः सामूहिक जप करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी रामराज्याच्या स्थापनेसाठी उपस्थित भाविकांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. बंडेश्वर मंदिरातील पूजन परमपूज्य संत श्री बंडोजी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी अनेक मान्यवर व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या 3 वर्षांपासून हिंदू जनजागृती समिती हा उपक्रम यशस्वीपणे राबवित असून यंदाही अमरावतीसह देशभरात उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. हिंदू शौर्य, श्रद्धा आणि जागृती यांचा संगम म्हणजे गदापूजन. रामराज्याच्या दिशेने सुरू झालेली ही वाटचाल अधिक व्यापक होत आहे. अशाच धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती मिळविण्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज.